तसा रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद सुरू आहे, तसाच नाशिकच्या देखील पालकमंत्री पदाचा वाद सुरू असताना शहरात पुन्हा एकदा गिरीश महाजन यांच्या अभिनंदनाचे होर्डिंग्स लागायला सुरुवात झाली आहे। यावरून आता वाद वाढण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद कायम असताना नाशिक शहरात पुन्हा एकदा गिरीश महाजन यांचे अभिनंदन करणारे होर्डिंग्स लागायला सुरुवात झाली आहे। भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या माध्यमातून आता मायको सर्कलवर हे होर्डिंग लावलेलं आहे। खरं तर नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी अद्याप पालकमंत्री कोण होणार याबाबतची अंतिम निर्णय जाहीर केलेला नसताना अशा स्वरूपाचे होर्डिंग लागले, त्यामुळे महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। शिवसेनेचे दादा भुसे हे माजी पालकमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा पालकमंत्री पदावर दावा सांगितलेला आहे। तर सर्वाधिक आमदार नाशिक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने देखील पालकमंत्री पदावर आपला दावा सांगितलेला आहे। त्यामुळे एकूणच हा वाद आणखी याला फोडणी देण्याचं काम भाजपच्या माजी नगरसेवकांच्या माध्यमातून होत आहे। आणि हे होर्डिंग ज्या ठिकाणी लावलेलं आहे त्याच्या अगदी 100 मीटर अंतरावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं निवासस्थान आहे। माणिकराव कोकाटे हे देखील पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत, त्यामुळे त्यांच्या निवासस्थानासमोरच अशा स्वरूपाचं होर्डिंग लावण्याचं नेमकं कारण काय हा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित होतोय। त्यामुळे पालकमंत्री पदाचा तिढा हा सुटत नसतानाच अशा स्वरूपाचे होर्डिंग नाशिक शहरामध्ये लागायला सुरुवात झाल्यानं महायुतीमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। कॅमेरामॅन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।